आज या ठिकाणी उपस्थित पंचायत समिती कोतवाल गणाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे, उबाटाचे तालुका प्रमुख अनिल नलावडे, सन्मान्य प्रसन्न पालांडे, राजू सकपाळ, सर्वच भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार बांधवांनो, खरं म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषदेचे रणधुमाळी सुरू आहे आणि कधी नव्हे एवढं पोलादपूरचं वातावरण गरम झालंय. हे लोक बोलतात की अशी निवडणूक कधी झाली नाही. याचं कारण त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षही नव्हता आणि प्रवीण दरेकरही नव्हता. आणि जी आपण पोलादपूर तालुक्याला साथ घातली की पोलादपूर तालुक्याचं मागासलेपण दूर करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. येणाऱ्या 10 वर्षामध्ये पोलादपूरचा चेहरा बदलेल अशा प्रकारचं काम आमच्या झेडपी सदस्य पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जिल्हा परिषदेच्या आशीर्वादानं या ठिकाणी करू. हा विश्वास जो पोलादपूर वासियांना मी त्या ठिकाणी दिला त्याला भरभरून प्रतिसाद मिळताना या ठिकाणी दिसतोय. कारण आज गावोच्या गावं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी युतीचं स्वागत करताना दिसत आहेत. बदल परिवर्तनाची एक जबरदस्त अशी लाट हवा मला तालुक्यामध्ये या ठिकाणी दिसते. तालुक्यातल्या तरुण पिढीला एक आशा वाटते, आता काहीतरी होईल. तालुक्यातल्या विकासासाठी आतुर असलेल्या नव्या पिढीच्या सर्व लोकांना वाटतं की आता काहीतरी प्रामाणिक प्रयत्न होतील. आणि मला वाटतं ही उमेद या मनोज भागवत, ही आशा, अपेक्षा याच या विजयावर शिक्कामोर्तब करतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले. आपण त्यांची भाषणं, सभा बघितल्या तर जे संतुलन बिघडतं ज्याला बोलतो, तसा व्यक्तिगत पातळीवर येऊन आपल्या क्षमतेपेक्षा, कुवतीपेक्षा जास्त बोलून त्या ठिकाणी आपली आगपाखड करताना दिसत आहेत. आणि आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला व्यक्तिगत वाद विवाद, टीका यापेक्षा पोलादपूर तालुक्यातल्या जनतेला जो आम्ही विश्वास दिला तो महत्वाचा आहे. आणि आम्ही लोकांसमोर जात असताना विकासाचा अजेंडा घेऊन जातो. कारण या देशात विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं. जातीपातीच्या राजकारणावर बिहारच्या निवडणुका व्हायच्या, विकासाचा मुद्दा आम्ही घेतला, बिहारला यश मिळालं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी विकासाचा अजेंडा राज्यातल्या जनतेला दिला, नगरपालिकांमध्ये घवघवीत यश मिळालं. महानगरपालिकामध्ये 29 पैकी 25 महापालिकेत त्या ठिकाणी आम्ही सत्ता आणू शकलो. आणि म्हणून केंद्रात सरकार, राज्यात सरकार, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दर्पण दरेकर बसा दर्पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी निधी आणून या तालुक्याचा जो बॅकलॉग राहिलाय तो भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. आम्ही काय कोण जादूगार नाहीये. आम्ही काय उद्या एका दिवसात तालुक्याचा चेहरामोहरा बदलणार असं काय आम्ही विधान केलेलं नाही. परंतु जो प्रयत्न करू तो प्रामाणिक करू आणि 10 वर्षात आपण पोलादपूरला चांगलं चित्र झाल्याचं उभं करू. आणि आम्ही ऑन दी स्पॉट काही त्या ठिकाणी निर्णय घेऊन विपिन मामुणकर या आम्ही प्रत्यक्षदर्शी दाखवून दिले. जसं की मी कुडपणला गेलो होतो, कुडपणला बैठक घेतल्यावर पर्यटन स्थळाचा दर्जा त्या ठिकाणी दर्जोन्नती पाहिजे होती. पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित कुडपण झालं तर आजूबाजूच्या 10-12 गावात जे पुण्या मुंबईत मुलं जातात ती न जाता तिथल्या तिथे रोजगार उपलब्ध होईल. सुदैवानं
नंतर 2च दिवसात माझी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि या ठिकाणी पर्यटनचा दर्जा वाढ आणि त्या ठिकाणी पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत याची आपल्याला कल्पना आहे. फिरत असताना दुसरी मागणी ही मिनी MIDC व्हावी, जेणेकरून तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा. तीही मागणी आपण त्या ठिकाणी मिनी MIDC सुरू करण्याचे आदेश सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. माडच्या बाबतीत आम्ही अंबरले पाणी पुरवठा योजना होती त्याचे आदेश घेतले. वडाचा कोंड त्यांची गावशाळा ते रस्त्याच्या कामाला मंजुरी घेतली. माझ्या दलित समाजाचा एक महत्त्वाचा विषय होता. महाडला 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. शताब्दी महोत्सव शासनाने साजरा करावा म्हणून त्याचं पत्र कुठे आहे? त्या संदर्भात सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. महाड येथे सुसज्ज बुद्धविहार व्हावं. दलित समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. त्यांची आस्था आज ज्या ठिकाणी आहे ते बुद्धविहार ही त्या ठिकाणी होण्याचे प्रधान सचिवांना आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ऑन दी स्पॉट निर्णय असं कधीच झालं नाही की सांगितलं 2-4 दिवसात गेलो आणि निर्णय झाले. याचं कारण मुख्यमंत्र्यांनाही आपल्या या तालुक्याचं मागासलेपण घालवण्याबाबतीत मी साकडं घातलेलं आहे. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. महाडला आपण पोलादपूरला फिरत असताना बघाल चरईचा पुलाचा विषय होता. तिथून आपण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना फोन केला. त्याचा व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. त्यांनी सांगितलं तेही बजेटमध्ये आपण घेऊ, शासनाच्या वतीनं ते करू. तसाच परसोला तुटवली रोडचं तशाच पद्धतीनं बोललो. तलाठी कार्यालयाचा विषय होता जो तुंब्याला, तो बावनकुळे साहेबांशी बोललो. जिथे जिथे जे जे बोलता येईल ते तात्काळ बोललोय. ही तर सुरुवात आहे. ये तो सिर्फ झाकी है, पोलादपूरचा विकास बाकी आहे. या धर्तीवर आम्ही काम करतोय. आज राष्ट्रवादीचे खासदार आहेत, आदित्यताई तटकरे मंत्री आहेत. जिल्हा परिषदेमध्ये येणारी सत्ता ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचीच येणार आहे. कारण तिकडून प्रशांत ठाकूरांचे जिल्हा परिषद सदस्य 14-15, रविशेठ ठाकूरच्या मतदारसंघामधले 9 सदस्य, त्यानंतर महेश बालदी आमचे तिकडचे 1-2-3 सदस्य, अलिबागचे 3 सदस्य, श्रीवर्धनला तटकरे यांच्या इकडे 3 ते 4 सदस्य, महाडला आणि पोलादपूरला आपले 2 सदस्य, असं जवळपास 35 ते 40च्या दरम्यान त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतील आणि सत्ता जिल्हा परिषदेची येईल. त्या सत्तेच्या माध्यमातून सरकारचं सहकार्य घेऊन आपण जास्तीचा निधी आपल्या पोलादपूर तालुक्याला कसा मिळेल याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आपला मागासलेला तालुका आहे, सत्तेत सुद्धा आपण त्या ठिकाणी सहभाग मागू आणि त्या माध्यमातून सुद्धा, कारण जिल्हा परिषदेचं काम काय, वाड्या वस्त्यांवर जिल्हा परिषदेचे रस्ते, चांगल्या शाळा, चांगलं एखादं आरोग्य केंद्र, मूलभूत सुविधा गावच्या वाड्या वस्त्यांच्या असतात. परंतु दुर्दैवानं जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी असं काहीच केलं नाही. आमदारांनी जी काही कामं केली, सभामंडप वगैरे, ती कामं आपली सांगतायत. तुम्ही 5 वर्षात काय केलं? तुम्ही केवळ कंत्राटं घेतली, बिलं काढली, खोटी बिलं काढली, निकृष्ट दर्जाची कामं केली. तर हे मी आरोप केलं, त्या आरोपांना उत्तर घेण्यासाठी आपण सभा घेतो. आपण प्रतिसभा कशासाठी घेतो? मागच्या सभेत जर विरोधकांनी आरोप केले, त्या प्रवीण दरेकरांनी आरोप केला की पत्ते पिसणारा लोकप्रतिनिधी हवा आहे का, तर त्या ठिकाणी नाही, आम्ही असं काही करत नाही. मग आम्ही लगेच पुरावे देऊ. नंतर मी तेलाच्या बाबतीत बोललो, ऑइलच्या बाबतीत बोललो, काही येत नाही. मी हावरे रस्त्याच्या बाबतीत बोललो, 3-3 बिलं कशी काढली, पाणी पुरवठा योजनेची काढली कशी, त्याच्यानंतर रस्त्यांची कशी काढली, आपत्ती निवारणाचा कसा निधीचा अपव्यय केला, हे सगळं मी सांगितलं. एकाचंही उत्तर दुर्दैवाने ते देऊ शकले नाहीत. फक्त काय माझ्यावर बोलतात, तर तुमच्या भोंकड्याने माझ्यावर काय फरक पडतोय? प्रवीण दरेकरांनी मुंबई बँक 1200 कोटीवरनं 16,000 कोटीवर नेली. त्याला अक्कल लागते, त्याला कल्पकता लागते. मी माथाडी कामगारांची घरं उभी केली, पोलिसांची घरं केली, गिरणी कामगारांची केली, मुंबईतल्या महिलांना बिनव्याजी कर्ज देतोय. अनेक योजना मी मुंबईत आणि महाराष्ट्रात लावलेत. माझ्या मदतीनं अनेक प्रकल्प उभे राहिलेत. ते प्रकल्प मला पोलादपूरला करायचे.
डेअरीच्या माध्यमातून इथे व्यवसाय रोजगार उभा करता येईल का? शेतकऱ्यांना काही आर्थिक त्यातनं मदत होईल का? ॲग्रो कृषी प्रक्रिया उद्योग करून काही आपल्याकडे आंबे आहेत, इतर कृषी उत्पादन आहे, याच्यावर प्रक्रिया उद्योग करता येते का? इथला आर्थिक स्तर माझ्या गावच्या लोकांचा कसा वाढेल याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विकासावर बोलायला पाहिजे. दुर्दैवाने विकासाची भाषा होत नाही. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, हे करू ते करू, अशा धमक्या दमदाटी करून निवडणुका जिंकता येत नाही. निवडणुका या विचाराने जिंकायच्या असतात. आपला तालुका हा वारकरी संप्रदायाचा आहे, तेच सांगतात. आणि त्या ठिकाणी ह्यांना काय कळतो का संप्रदाय? माझ्या समितीत जेव्हा मी अभंग किती बोलतो त्यांनी बोलून दाखवा, मी भजन किती बोलतो त्यांनी बोलून दाखवा. मी अभंग कीर्तन मी स्वतः करू शकतो. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही या माझ्याबरोबर बोला जरा. उगाच आपला आपल्या लायकीपेक्षा जास्त बोलतात, परंतु त्यांना महत्त्व देऊन मी देऊ इच्छित नाही. मला तालुक्यासाठी प्रामाणिक काम करायचं आहे. याकरता या RPIची याकरता राष्ट्रवादी आणि अ, याची युती झालेली आहे आमची भारतीय जनता पार्टीची. ताकदीनं आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी पुढे जाणार आहोत. ते त्या ठिकाणी तर भाऊने तुरुंबे खोंड्याची नावं सांगावी, तुरुंब्यातली लोहाऱ्याची. आता मी सगळे नावं सांगतो त्यांना. सवाद धारवलीची सांगतो, सवाद हावऱ्याची सांगतो, तिकडे आपला सवाद कोंड आहे, मोहल्ला आहे, इकडे आमच्या चरईला रेडा खाचर आहे, कोंड आहे, मोहल्ला आहे, बौद्धवाडी आहे, सगळं तुम्हाला सांगतो. सुतारवाडी आहे, कासारवाडी आहे, तुरुंब्यात हुतेकरवाडी आहे. त्यांना काय काय पाहिजे मी सगळे सांगतो वाड्या. इकडे आमच्या लोहाऱ्यामध्ये त्या ठिकाणी उंबरकोंड आहे, तिकडे पार्टी कोंड आहे, सगळ्यावर मी गेलेलो आहे. हे गेले नसतील दादा शिंदे आमचे त्या चांदल्या महादेवाच्या मुऱ्यात प्रवीण दरेकर पोचलेला आहे. दादा शिंदे ज्यांनी शिवसेना या ठिकाणी उभी केली, त्या दादा शिंदेच्या गावचा रोड कोणी केला? प्रवीण दरेकरांनी केला. उद्घाटन भूमिपूजन करायला हे श्रेय घ्यायला हे ज्या दादांनी शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, त्यांच्या गावात तुम्ही काय केलं? मी केलं. त्याच्यामुळे गाव आणि गाव आम्ही पिंजून काढलाय. आता मी येत नव्हतो, माझा कार्यभार मुंबई महाराष्ट्रात आहे, परंतु आता मला कळलं तुमच्याकडून काय होत नाही. मला या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या पोलादपूरच्या जनतेसमोर येण्याचा त्या ठिकाणी योग आला. आज सगळी मंडळी आमच्या बरोबर आहे. उभाटाचे तालुका प्रमुख आहेत, काँग्रेस आमच्या सोबत आहे, RPI आमच्या सोबत आहे, आमची युती तर आहेच आहे. आणि सगळे घटक आज कुठेतरी एक चांगला विकासाचा विचार पुढे येतोय. त्यासाठी या ठिकाणी आज सगळे एकवटलेले आहेत. आणि शेवटी एक अँटी इन्कम्बन्सी त्याला बोलतो, प्रस्थापितांच्या विरोधात जी लाट असते ती मला या ठिकाणी दिसते. कारण कळंबे यांचा मनमानी, एकतर्फी एक हाती कारभार, आणि त्यातनं त्यांचेच कार्यकर्ते दुखावले. समाजकारणात राजकारणामध्ये सगळ्यांना बरोबर घ्यायचं असतं, सगळ्यांचा लाभ व्हायला हवा. आपल्याबरोबर आपले सहकारी त्या ठिकाणी सक्षम झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची असते. बोलतात मी किती कार्यकर्त्यांना उभं केलं, किती कार्यकर्ता काय केलं, त्यांना 5-10 हजार रुपये द्यायचे, ठेका भावालाच द्यायचा. किती ठेकेदार गावागावात केले, त्यांची बिलं आपण काढलीत का? किती काढलीत बिलं, किती लोकांच कर्जबाजारी झालेत. मला वाटतं राजकारण सडवून टाकलेलं आहे. आणि म्हणून एक चांगलं राजकारण उभं करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करतोय. अनेक विकास कामं, काही इथे मला स्वार्थ नसताना मला काही इथे निवडणूक लढवायला यायची नाही, परंतु आपल्या तालुक्याचा विकास झाला तर आपल्याला त्या ठिकाणी एक समाधान मानसिक मिळेल. कारण मी राज्यभर फिरत असताना माझा तालुका मागासलेला आहे, ही खंत नक्कीच निश्चित मला आहे. त्यासाठी आज प्रयत्न करतोय. मुंबई पुण्याची मुलं सुद्धा आज या विचाराला उचलून धरत आहेत. आमच्या राज पार्टींची एक संघटना आपली माती आपली माणसं, तेही त्या ठिकाणी चांगल्या उमेदवारांना मतदान द्या, विकासाच्या बाजूने मतदान द्या, हा एक विचार घेऊन भूमिका घेत आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं सर्व स्तरातून आज पाठिंबा मिळतोय. आणि त्याचं रूपांतर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या 6च्या 6 जागा येतील असा माझा आकलनीय अंदाज आहे. या अजय सलागरे, इकडून KK कदम, आणि त्या ठिकाणच्या 2 पंचायत समिती, आणि इकडच्या आमचं सुरेंद्र चव्हाण आणि दीपक उतेकर, हे सगळे त्या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारचा चित्र आहे. मी आपल्या तालुक्यातील जनतेला आवाहन करतो, आपण चांगली साथ देत आहे, एक चांगलं वातावरण निर्माण झालंय. राहिलेल्या 2-3 दिवसात आणखी जे जे हे विकासाच्या यात्रेत सहभागी होऊ इच्छितात
त्यांना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीच्या बाजूनं मतदान करण्याची विनंती आवाहन करा, अशी मी एक तालुक्याचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी हात जोडून विनंती करतोय. आणि एकदा या 6 जागा निवडून आल्या की पुन्हा या तालुक्याचा एक रोडमॅप, ॲक्शन प्लॅन ज्याला बोलतो, कृती आराखडा करून नेमकं शाळेचं काय झालं पाहिजे, नेमकं रस्त्यांचं काय झालं पाहिजे, पाणी पुरवठ्याचं काय झालं पाहिजे, इथल्या तरुणांना उच्च दर्जाचं IAS IPSचं प्रशिक्षण देण्यासाठी काय केलं पाहिजे, तालुका क्रीडा भवन पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास करून कालबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम करून तालुक्याच्या विकासाला एक दिशा देऊ, अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्यालाही या ठिकाणी या पोलादपूर तालुक्याच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचं आणि पाठबळ देण्याचं आवाहन करतो. आपण प्रत्येक सभेमध्ये या निवडणुकीच्या सुरुवातीपासून पोलादपूर तालुक्याचं मागासलेपण घालवायचं अशा प्रकारचा एक अजेंडा घेऊन चाललेला आहात. परंतु मागील काही सभांमध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत ते सातत्याने असं बोलतायत की प्रवीण भाऊ देखील 2014 पासून देवेंद्र फडणवीसांच्या सोबत राज्य सरकारमध्ये काम करतायत. त्यांना पुढे रोखलं होतं पोलादपूर तालुक्याचं मागासलेपण रोखण्यापासून. नाही, आता रोखलं नाहीत ना, आता आलोय मी, आता मी करतो स्पीडने काम. बरं, मी नसताना पण किती विकास केला त्याची यादी दिली मी तुम्हाला, परत देतो. करोडो रुपयाचा मी विकास निधी आणलाय. मी विकास निधी आणला भूमिपूजन करायला, तुम्ही पाट्या लावायला, तुम्ही कोंबळीचा मी रस्ता केला, मी आणला. कोतवाल ते पैठण ते कोतवाल परसुले मी आणला. महाडचं 200 खाटांचं हॉस्पिटल मी आणलं. प्रवीण दरेकरांनी केलं ना, हे मुख्यमंत्र्यांनी केलं ना. तुम्ही का नाही 200 खाटांचं हॉस्पिटल आणलं? एवढा मोठा प्रकल्प 250 कोटीचा आणलाय का? त्यांना हे माहीत आहे का? हॉस्पिटल कुठे झालंय ते माहीत नाही. त्याच्यामुळं मी महाडला मच्छी मार्केट आणलं, वीरेश्वरचं सुशोभीकरण केलं, सोमजाई मातेचा 5 कोटी रुपयाचा निधी दिला, 14 तळ्याचं सुशोभीकरण केलं. हे कोणी केलं? माहीत आहे का त्यांना काय? फक्त आपली उचलली जीभ लावली टाळ्याला. आता त्यांची नौटंकी चालणार नाही, कारण ज्या वेळेला खरी बाजू समोर येते त्यावेळेला नौटंकी चालत नाही. आता देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला आहे, 5 कामं केली ना 2 दिवसात, केली ना, आणि आता करेन. आता तर सुरुवात आहे. त्यांना असं वाटतं ना मी इकडे लक्ष द्यावं, त्यांना बोललो फक्त भरत शेटना विचार, मी रोज आला तर चालेल का म्हणून. रोज येतो, महाड पोलादपूर तालुक्यात गावागावात फिरतो. त्यांना काय म्हणायचं आहे, काय भरत शेटना त्रास द्यायची इच्छा आहे का त्यांची? पोलादपूर ते पण आज तालुका चांगलं हा काम ग्रीन करतात. झोन म्हणून जर आहे तर इथे MIDC येऊ शकते का? येऊ शकते ना. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी MIDC देण्यासंदर्भात आदेश दिले, त्याच्यामुळे ते झोन कुठला असला उठवण्याचे अधिकार सरकारला आहेत ना. आणि विल पॉवर असेल तर सरकार काही करू शकतं. आता मी तो विषय टॉप प्रायोरिटीवर घेतला आहे. आता सुरुवातीलाच आपण होईल का असा प्रश्नचिन्ह निर्माण करून, मला वाटतं चांगल्या कामाकरता आपण पॉझिटिव्ह अप्रोच सगळ्यांनी तुम्ही मी ठेवला पाहिजे आणि आपण ते करून घेऊ. नरवीर तानाजी मालुसरेंच्या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी तुम्ही 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असं जाहीर भाषणातून बोललेलं आहे. परंतु त्याला उत्तर देताना जाहीर भाषणातूनच चंद्रकांत कळंबे साहेब जे आहेत त्यांनी अशा प्रकारचं म्हटलंय की फक्त लक्षवेधी मांडून किंवा फक्त विषय मांडून विषय होत नाही, तर त्यासाठी पाठपुरावा देखील करावा लागतो. पाठपुरावा विषय झाल्यावर करायचा ना. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी मांडल्यावर बजेटमध्ये तरतूद करण्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं आणि विधिमंडळाच्या सभागृहात निर्णय असतो सरकारचा. निर्णय झाल्यावर पाठपुरावा केला असेल, याचा अर्थ तुम्ही नाही ना त्या ठिकाणी पैसे आणलेत. एखादा त्या ठिकाणी ऍडमिट झालाय आणि त्या ठिकाणी बाळणपणासाठी पाठपुरावा केला, तर ते काय बोलायचं का बाळणपण माझं आहे म्हणून? त्याच्यामुळे मला वाटतं की बकवास गोष्टी आहेत त्या ठिकाणी. बरं, 5 कोटी दिसत आहेत का तुम्हाला तिकडे जाऊन? 5 कोटीचं सुशोभीकरण दिसतंय का? दरवर्षी तिकडे पैसे येतात, ते वापरले जातात का? जरा चेक करा पत्रकार बांधवांनी जाऊन. पूर्ण सुशोभित झालं पाहिजे ना. अहो, जे स्वतःच्या गावची शाळा दुरुस्त करू शकत नाही, उमरटची शाळा पडले ना, पडले की नाही तुम्हाला माहित आहे ना? ती मुलं कुठं जातात? मंदिरात चालतात ना. त्याच्यामुळं आपल्या गावची जो शाळा दुरुस्त करत नाही त्याने काय वल्गना करायच्या? बरं, मला काय बोलायला? मला काय निवडून दिलंय? मी काय त्या निवडणुकीला आलोय? मला बोलायचा कुठला नैतिक अधिकार? प्रवीण भाऊ काय करतात नाही करतात, माझ्याला काय दायित्व आहे का इथलं? मी काय पंचायत समिती सदस्य आहे, ZP मेंबर आहे, आमदार आहे, खासदार आहे? कुठला नैतिक अधिकार विचारायचा?
मी भूमिपुत्र म्हणून तालुक्यासाठी काय करू इच्छितोय, त्याच्या बदल्यात मला काय नको, तालुक्याला मी द्यायला निघालोय. आणि म्हणून या सहकार्यांना निवडून द्या, मला नको काय काय माझ्या घरचा नाही कोण उमेदवार. त्याच्यामुळे मला बोलायचं नैतिक अधिकारच तुम्हाला नाहीये. तुम्हाला लोकांनी 4-4 टर्म निवडून दिलंय जिल्हा परिषदेत. 4 टर्म कशाला बोलतात? 4 टर्म मध्ये किती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास व्हायला? 3 टर्म, चौथी आता इच्छुक आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं 3 का होईना, 3 कमी टर्म आहेत का? 15 वर्ष झाली ना. 15 वर्षात काय केलं तुम्ही? बरं 15 वर्षात तुम्ही म्हणता आम्ही हा निधी आणला, तो निधी आणला. आता मी निधीची पण टोटल करणार आहे. जिल्हा परिषद सदस्य सांगणार आहे एकूण निधी किती आला, ते कामं कुठं दिसत आहेत का, की निधी हवेत गायब झाला. या सगळ्याचा पर्दाफाश आणि मोजमाप तर होणारच आहे ना. कोतवाल हो, जसं आपण बोललात की आता आपण सरकारमध्ये आहात, पण आपण बोललात की डुप्लिकेट बिलं निघाली, हा आमचा जनतेचा पैसा होता, सर्वसाधारण जनतेचा. मग ही जी डुप्लिकेट बिलं निघाली, तर ह्याच्यावरती आपल्याकडून काय कारवाई होणार का? 100% होणार. मी त्याची माहिती मागवली. एवढंच नव्हे तर मी विधिमंडळात या संदर्भामध्ये प्रश्न विचारले आणि याची चौकशीची मागणी करतो. कोतवालचा जो रस्ता आहे तो गाव आपला आहे, त्या कोतवालच्या रस्त्याचं ओडीआरचा एमडीआर देखील मीच केलाय. त्यामुळे भाऊंनी माझ्यावर काय काम केलं अशी प्रश्न टीका करू अरे नये. बाबा, कागदपत्र बघा ना. मी मुख्यमंत्र्यांचा आदेश घेतला, त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची प्रक्रिया बोला, तुम्ही जाऊन बघा ना कागदपत्र. ओडीआर एमडीआर तिकडे गेलं की ठरावा जाऊन आपलं लेबल चिटकवायचं. यांचा धंदा काय माहित आहे? माझा कोरस्पॉन्डन्स बघणार, एखादा विषय मंजूर झाला की तिथे जाणार. अहो ह्यांनी त्या नेम प्लेट असतात ना त्या बदलल्यात, बजेटच्या पाट्या असतात ना त्या प्रवीण दरेकरच्या कामाची बजेट पाटी राहुल कुठली बदलली? कोतवाल खुर्दची मी 1 कोटीचा रस्ता केला, तर त्या बजेट प्लेट असते ना ती माझ्या नावाने येणार ना, माझ्या रेफरन्सनी. बजेट प्लेट बदलतात. कुठल्या शब्दावर सांगू तुम्हाला? कुठलीही विकृती. बरं मला काय इथं श्रेय घेऊन मला काय लढायचं आहे का येऊन? आणि कळंबीची इच्छा असेल तर मी रोज येतो. हो, ते तुर्ब्यातल्या मी एका 4-5 दिवस आलो तर भंबीर उडाली त्यांची. रोज आलो तर काय होईल? हा, मी किती दिवस आलो? 4-5 दिवसच आलो ना. मग मी जर रोज आलो तर काय होईल? हो, तुर्ब्यातल्या एका नागरिकाला कुत्रा चावल्यानंतर त्याला पोलादपूरला आणलं जातं. पोलादपूरमध्ये औषधं नाही आहेत उपलब्ध म्हणून त्यांना महाडला नेलं जातं आणि महाडला सुद्धा उपलब्ध नाहीत म्हणून माणगावला. मग अशी जर ह्या सरकारी दवाखान्याची शोकांतिका असेल तर आपण येणाऱ्या पुढच्या याच्यात आपण काय करणार? 100% ज्या आपल्याकडे अव्यवस्था आहेत आरोग्य क्षेत्रात असतील तर नेमकं काय कमतरता आहे त्याचं आपण एक लिस्टिंग करू. शाळांच्या बाबतीत काय अवस्था आहे त्याच्यावर काय केलं पाहिजे, रोजगाराच्या संदर्भात काय करता येईल, असा ज्या ज्या गरजा आहेत त्या संदर्भात शासन दरबारी काय केलं पाहिजे. आणि एक एक गोष्ट आपण पाठपुरावा करू, सरकारला त्या विषयात लक्ष घालायला सांगू. आता अपघात व्हायचे, आपल्याकडे हॉस्पिटल होतं का मल्टी स्पेशालिटी? तुमच्यासारख्याने विषय माझ्यासमोर मांडले, मी केलं ना 250 कोटीचं 200 कोट्यांचं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल. कुणी केलं नाही का एवढ्या 50 वर्षात? मीच केलं ना. ते पण त्यांनी केलं. त्याच्यामुळे मला वाटतं की सत्य सत्य असतं. त्याच्यामुळे खोटं चित्र कधी जोपर्यंत समोरची बाजू कोण मांडत नाही, ताकदीनं उभं राहत नाही. आता लोक बाहेर यायला लागलेत, बोलायला लागलेत, त्याच्यामुळे त्यांच्या त्रेधा तिरपट उडालेली दिसते. आपण जे चरईच्या पुलाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना फोन केला, फोनद्वारे चित्रफित व्हायरल करण्यात आली, त्यावर देखील एका सभेतून जाहीर सभेतून टीका करताना असे म्हणाले की आम्ही कामं करतो, प्रत्यक्षामध्ये त्याची आम्ही जाहिरातबाजी कधी करत नाही, नाहीतर मंत्री आमच्याकडे देखील आहेत, आम्ही देखील व्हिडिओ काढू शकतो. मंत्री त्यांच्याकडे मी कधी म्हणजे भरत शेटवर बोललो नाही, पण त्यांची इच्छा वाटतं मी भरत शेटवर काहीतरी बोलावं. फलोत्पादन मंत्री असते आहेत. फलोत्पादन मंत्री म्हणून मी भरत शेट मंत्री झाल्यावर त्यांना भेटलो, त्यांना बोललो फळावर प्रक्रिया करणारा उद्योग आपण इकडे आणूया. पवार साहेब असताना आंब्यांना 100% अनुदान दिलं. आपल्याला कल्पना आहे आज कोकणात जे आंबे दिसतात ते पवार साहेबांनी 100% अनुदान खड्डे खोदण्याचे. आपण फलोत्पादनावर काम करूया. मी त्यांना घेऊन पर्यटन संचालकांकडे गेलो, पाटील नावाच्या. या संदर्भात मी प्रदीर्घ बैठक घेतली. मी माझा इश्यू केला ना प्रेस्टीज, आपला मंत्री तालुक्याचा आहे, काय झालं त्याच्यावर पुढे? मंत्री तुमचे आहेत ना, आम्हाला अभिमान आहे.
करावं त्याने. बरं भरत शेठ कुठला युगो न करता माझ्यासोबत आले, आम्ही बसलो. त्याला बोललो मुंबई बँकेतनं मी 5-25 कोटी रुपये 50 कोटी रुपये या प्रकल्पाला देईन, जे शासनाचाही लोड येत नाही. तुम्ही शासनाची स्कीम करा आणि आपल्या तालुक्यामध्ये फलोत्पादन प्रक्रिया उद्योग जर आणला, आपल्याकडे आंबे येतात, कैरे येतात, त्याच्यावर प्रक्रिया करणारे आपण काय केले उद्योग, आपल्याकडं कृषी आधारित काय करता येईल, तर इथेही रोजगार त्या ठिकाणी मिळेल. त्याचं काय झालं जरा कळंबींनी सांगावं ना. काय करावं ते कळत नाही. मंत्री आहेत नाचून चालत नाही. आपल्या मंत्र्याकडे खातं कुठलं आहे, त्या खात्यातनं आपल्याला काय करता येईल हे बघायला पाहिजे ना. मी बघितलं ते. त्यांनी असा कधी विषय मांडला का त्यांच्यासमोर? ते काय सांगणार, हा 2 किलोमीटर रस्ता आहे, याच्यावर खडी टाकायचे, याच्यावर डांबर टाकायचे, सभा मंडप पाहिजे. कारण ठेकेदार ओरिएंटेड काम आहे यांचं. माझा तसा काही विषय नाही ना. फलोत्पादन मंत्री झाल्यावर त्या खात्याच्या माध्यमातून आपल्या इथं फळ प्रक्रियेवर काय करता येईल हे विचार करणारे प्रवीण दरेकर आहे.